हे बीजेपी सरकार आमच्या गोरगरीब 18 पगड ओबीसी समाजानं आणले। कुठंतरी आम्हाला वाटत होतं की बीजेपी ही ओबीसीच्या विचारधारेची आहे, बहुजन विचारवादी आहे, पण आताची बीजेपी सरकार जर बघायला गेलं तर हे ओबीसीच्या मुळावर बसलेली, ओबीसीच्या मनगुट्यावर पाय देणारी हे बीजेपी सरकार आहे। मग या सरकारला मला एक विनंती करायची की मराठा समाजाला वेगळी भूमिका आणि आमच्या ओबीसी समाजाबाबतीत वेगळी भूमिका, ही भूमिका कुठेतरी बदलली पाहिजे। आमचा वाघ मोरवाचा आमचा वाघ गेला तो परभणीहून आला, परभणीहून आल्यानंतर घरी आला, काही भावाला बोलला, मला बोलला, काही सांगितलं नाही ना घरी आल्यानंतर डायरेक्ट त्यानं रात्री तसं केलं पुन्हा 6-7च्या दरम्यान आत्महत्या झाल्यानंतर विधानसभेचे आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी तुमच्या घरी भेट दिली? नाही कधीच नाही। याचं कार्यकर्ते सगळे आम्ही पण मी पण कार्यकर्ते फोन लावून आली नाही, ती भाऊतून हिंडून गेले, काहीच नाही। ते फक्त मतदानाची गरज फक्त त्याला असते, बाकी काय नाही। पाहू आता काय होईल ते पुढे। आता हायच कोणी आलं होतं काही मदतीचं काही कोणी नाही लक्ष्मण हाके आपले आपले नाना राऊत ते आलते, आपले विशाल बोलून मदत केली ती त्यांनी केली। विशाल बोलून कसलीच मदत नाही कोणी आलं पण नाही, शासनाकडून काही दखल नाही काही। तहसीलला निवेदन दिलेले आहे, कलेक्टर ऑफिसला पण निवेदन दिलेले आहे, तर आणखीन कोणाची मदत झालेली नाही। मी कलेक्टर ऑफिसला आता 15 दिवसापूर्वी गेलो होतो, कलेक्टर साहेबाला माझं बोलणं झालं, तर कलेक्टर साहेबांनी समजा त्यांना वाटलं मराठा समाजासाठी जर काय झालेलं आहे वाटतं, त्यांनी लगेच मराठा समाजासाठी जो तिथं कार्यकर्ता असतो त्यांना बोलवलं, पण मी म्हणलं मराठा समाजासाठी नाही, आमचं ओबीसी समाजाचं आहे। तर ते आम्हाला डायरेक्ट म्हणले की तुम्ही डायरेक्ट मंत्रालयामध्ये जा, तुमचं इथं काही हे होणार नाही। मंत्रालयात सर आता यांची परिस्थिती आहे का मंत्रालयात जाण्यासारखी, तुम्ही सांगा आता मंत्रालयात किती चक्र मारणार आणि कधी जाणार? आज मी माझ्या वाढदिवसानिमित्त बाकीचे कोणतेच उपक्रम न करता, अदरवाईज खर्च न करता, काय ज्या ओबीसी समाजानं मला एवढं नाव दिले, जी ताकद दिली आणि जे लढण्याचं बळ दिले, त्या निमित्तानं मी माझ्या वाढदिवसानिमित्त असं ठरवलं की ज्या ओबीसी समाजाचं आरक्षण टिकवण्यासाठी, ज्याच्या घरचा आपलं लेकरू गेलंय, भाऊ गेलाय, वडील गेलाय, अशा घरी जाऊन मी आर्थिक मदत करून त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि आज जर खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर आई वडिलाचं दुःख हे शब्दात सुद्धा मानता येत नाही। आज ह्यांचा कुमार वयाच्या 22व्या वर्षी एकुलता एक घरच्याचा आधार असणारा, वयाच्या 15 वर्षापासून कष्ट करून नोकरी करून घर चालवणारा, आज त्यांचा आधार निघून गेलाय। जवळपास 10 महिने झालं, 10 महिने उलटून गेले तरी सुद्धा इथले पालकमंत्री असताल किंवा इथले लोकप्रतिनिधी असताल, यांनी ह्या ओबीसीतल्या माझ्या समाज बांधवाची कुठलीच दखल घेतली नाही। ही खंत कायम माझ्या मनामध्ये आणि इथल्या आमच्या ओबीसी समाजाच्या मनामध्ये आहे। इथून पुढं मी जर सांगायला गेलं तर माझ्या पद्धतीनं मी होईल तेवढ्या ओबीसीच्या ज्या ठिकाणी अशा आत्महत्या झाल्यात, जे ओबीसी समाजासाठी आरक्षण टिकवण्यासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिले, अशा घरी जाऊन मी आर्थिक मदत सुद्धा करणार आहे। आणि त्या सगळ्यांना घेऊन सरकारच्या दरबारी जाऊन जो मराठा समाजाचा 4 तारखेला त्यांनी जे GR काढला, मराठा समाजाबाबतीत जे कोणी ना आत्महत्या केलेत अशा कुटुंबियाला 10 लाख रुपये आणि एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचा GR ह्या सरकारनं काढलाय। मग या सरकारला मला एक विनंती करायची की मराठा समाजाला वेगळी भूमिका आणि आमच्या ओबीसी समाजाबाबतीत वेगळी भूमिका, ही भूमिका कुठेतरी बदलली पाहिजे। आणि मी तुमच्या माध्यमातून मी ह्या सरकारला अल्टिमेट देतो, येत्या 4 ते 5 दिवसात जर ह्यांनी ह्या ओबीसी समाजासाठी जे बलिदान दिले त्यांना जर आर्थिक मदत किंवा त्यांच्या मदतीचा GR नाही काढला तर मी स्वतः
आमरण उपोषण करून त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शेवटच्या टोकापर्यंत मी लढणार आहे. भाजपा म्हणते की ओबीसी हा त्यांचा डीएनए आहे आणि डीएनए वरच अन्याय होतो. कसं पाहतो? खरं बघायला गेलं तर हे बीजेपी सरकार आमच्या गोरगरीब 18 पगड ओबीसी समाजानं आणलंय. कुठंतरी आम्हाला वाटत होतं की बीजेपी ही ओबीसीच्या विचारधारेची आहे, बहुजन विचारवादी आहे. पण आताची बीजेपी सरकार जर बघायला गेलं तर हे ओबीसीच्या मुळावर बसलेली, ओबीसीच्या मनगुट्यावर पाय देणारी हे बीजेपी सरकार आहे. त्याच्यामुळं ह्या सरकारला येणाऱ्या काळात माझा ओबीसी समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. कधी उपोषण सुरू करणार आहोत? मी 5 दिवस देतोय, 5 दिवस. आज 13 तारीख आहे. मी 18 तारखेच्या पुढं 18 तारखेपर्यंत जर GR नाही निघाला तर हा पवनकरवर ओबीसी समाजासाठी आणि इथल्या ज्यांनी बलिदान दिले ह्यांच्या घराच्या वेदना जर बघितल्या तर नक्कीच मला असं वाटतं की आता मी सुद्धा काही ना काहीतरी केलं पाहिजे. प्रामाणिकपणे सांगतोय, 18 तारखेच्या नंतर मी स्वतः उपोषणाला बसून हा GR जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. उपोषण कुठे करणार? उपोषण करण्याचं ठिकाण एकतर शेलूला करू, नसता जिंतूर, या दोन्ही तहसीलच्या समोर दोन्हीपैकी एक जागा निवडून नक्कीच मी उपोषण करणार आहे. मनोज जरांगे पाटील यांची काही मदत घेणार आहेत काही हा GR निघल्या संदर्भात ओबीसी? नाही, मनोज जरांगे पाटील यांची मदत घेण्याची गरजच नाही. कारण खरंच बघायला गेलं तर आमच्या ओबीसीचा लढा हा मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात नाही, मराठा समाजाच्या विरोधात नाही. आमचा ओबीसी समाजाचा लढा आरक्षण टिकवण्यासाठी हा सरकारच्या विरोधात आहे. उगाच हे नका जे कोणी नका राजकारणी लोक आहेत ओबीसी मराठा वाद लावून आमच्या आपापसामध्ये जे नका जे आमचं सुरू केलंय हे कुठंतरी थांबलं पाहिजे, ह्या विचाराचा मी एक माणूस आहे. एकंदरीतच पाहिलं तर लक्ष्मण हाकेच्या समर्थकांकडून तुमच्यावर टीका केली जात आहे. कसे पाहता? पवनकरवरनी कुठे जाऊन काय केलंय हे जर आम्ही बाहेर काढलं तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही असं बोललं जातं. खरंच बघायला गेलं तर मी माळकरी माणूस आहे, त्यांच्याकडे काय असेल त्यांनी काढावं. मी माझ्या पांडुरंगाच्या चरणीची शपथ घेऊन सांगतो, काय मी प्रामाणिक ओबीसी समाजाचं काम करणारा माणूस आहे. चिरीमिरी घेऊन काही करणारा माणूस नाही. मी फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा माणूस आहे. आणि मला सुद्धा माहिती आहे ज्या माणसावर टीका होती तीच माणसं मोठी होतात. कारण संघर्षाचा वसा वारसा गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आम्हाला दिलाय. त्याच्यामुळे जे माझ्यावर टीका करते त्याच्यावर मी अधिकच न बोलता मी माझ्या ओबीसी समाजासाठी मला काय काय करता येईल ह्याच्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. मी बोलणाऱ्याकडे जास्त काही लक्ष देत नाही.